नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि चीन सरकारनं कोरोना विरुद्ध लढताना दिलेल्या उपाययोजनांमुळे जनता आणि त्यांच्या जीवनाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचा दावा केला जातोय. वुहान शहरातील शाळांमध्ये नवीन सेमिस्टर सुरू झाल्यानं आंतरराष्ट्रीय समुदायाचं वुहानकडे लक्ष आहे. स्पेनच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या अनुभवामुळे आणि साथीच्या रोगाविरुद्ध लढ्यात केलेल्या उपायांनी वुहान जगातील सगळ्यात सुरक्षित स्थान बनलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरातून वुहान आणि चीन सरकारचं कौतुक केलं जात आहे. सध्या फूड बँकांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे फेडरल सरकारनं येत्या उन्हाळ्यात सामाजिक संस्थांना भुकेलेल्यांना अन्न पुरवण्यासाठी आणखी $1.5 अब्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेलं दूध, दुग्धजन्य पदार्थ याची विल्हेवाट लावण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांनी फार्मर्स टू फॅमिली फूड बॉक्स ही कल्पना सुरू केली आणि गरजूंना मदत करायला सुरुवात केली आहे. चौथ्या फेरीचा सामना संपल्यानंतर अनावधानानं परीक्षकाच्या घशाला टेनिस बॉल लागल्यानं सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचला बाहेर काढण्यात आलं. पहिल्या सेटमध्ये पाल्बो कॅरेनो याने जोकोविचला 6-5 या फरकानं पिछाडीवर टाकल्यानं जोकोविचनं रागानं चेंडू आपटला. मात्र हा चेंडू थेट लाईन परीक्षकाच्या घशाला जाऊन लागला. यानंतर मुख्य पंच, टुर्नामेंटचे रेफरी आणि ग्रँडस्लॅमचे पर्यवेक्षक यांच्यात चर्चा झाली. अखेर जोकोविचने चूक केल्यामुळे त्याला बाद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ब्राझीलमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यातच शनिवारी आणि रविवारी ब्राझीलमध्ये समुद्रकिनारे आणि हॉटेल्स नागरिकांनी गच्च भरलेले दिसून आले. रिओ दी जेनेरिओमध्ये नुकतंच समुद्रकिनारे आणि बार्स तसंच रेस्टॉरंट्स खुली करण्यास परवानगी देण्यात आली होती. अजून आपत्ती संपली नसून नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावं आणि मास्कचा वापर करावा असा इशारा साओ पावलोचे गव्हर्नर जोओ डोरिया यांनी दिलाय. ब्रिटनमध्ये एका दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये रविवारी 2988 नवे रुग्ण आढळलेत. यूकेचे आरोग्य सचिव मॅट हनकॉक यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर गरज पडल्यास सरकार पुन्हा स्थानिक लॉकडाऊन घोषित करेल असंही ते म्हणाले. इतर युरोपियन देशांप्रमाणेच यूकेमध्येही लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून आलंय. इस्रायलमधील कोरोना व्हायरसच्या मृतांची संख्या 1000च्या पुढे गेली आहे. त्यामुळे आता सरकारनं संसर्ग रोखण्याकरता नवीन निर्बंध लादण्यासाठी पावलं उचलली आहेत. एका दिवसात 3000 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जनतेच्या दबावाखाली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जुलै महिन्यामध्ये आरोग्य मंत्रालयाचे माजी संचालक डॉक्टर रोन्नी गामजू यांना कोरोना व्हायरस प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून नेमलंय. गॅमजूंच्या सूचनेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लष्करानं केल्या गेलेल्या महिन्यामध्ये टास्क फोर्सची स्थापना केली आहे. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लुस्कोनी हे उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांच्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. मिलानमधील सॅन रॅफेल या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात असलेले डॉक्टर अल्बर्टो जांग्रिलो यांनी बर्लुस्कोनी लवकरच बरे होतील अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र कोरोनावर उपचारासाठी वेळ लागत असल्यानं बर्लुस्कोनी यांनी तात्काळ रुग्णालयातून सोडण्यात त्यांना येणार नाहीये असं डॉक्टर्सनी सांगितलं. अनेक महिन्यांच्या बंदीनंतर आता सार्वजनिक आरोग्य उपाययोजना करत बीजिंगमधील होलसेल मार्केट पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय. बाजारपेठेमध्ये येणाऱ्या सगळी वाहनं आणि लोकांची नोंद केली जाते. त्यांची वैयक्तिक माहिती आणि उत्पादन तपासणी प्रमाणपत्र झिनपाडीच्या अधिकृत खात्यावर जमा केलं जात आहे. विक्रेते आणि खरेदीदार वेगवेगळ्या प्रवेशद्वारांनी बाजारपेठेत प्रवेश करतात. नागरिकांची नोंद ठेवणं सोपं होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार काल अमेरिकेतला कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,64,00,000पर्यंत पोहोचलाय. तर मृतांचा आकडा 8 लाखांच्याही वर गेलाय. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देवाणघेवाण यातून कोरोनाच्या महामारीवर जागतिक संकटावर मात करण्याकरता प्रयत्न करण्यात येत आहेत. याचे सकारात्मक परिणाम होत असल्याचं चीननं म्हटलंय. चीनला कोरोनाच्या लढ्यात अनेक देशांनी औषध आणि वैद्यकीय साहित्यासाठी मदतीचा हात पुढे दिला.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया मेलबर्नमध्ये मोठी घोषणा करण्यात आली। मेलबर्न शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले। 2 ऑक्टोबरपर्यंत हे निर्बंध लगावण्यात आलेले आहेत। व्हिक्टोरियामध्ये कोरोनाचे 63 नवे रुग्ण आढळले तर 5 जणांचा मृत्यू झाला। या ठिकाणी 13 सप्टेंबरपासून रात्रीचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे। रशियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे। या पोस्टमुळे सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांची खिल्ली उडवण्यात आल्याची चर्चा आहे। या पोस्टमुळे पारंपरिक मित्र असलेल्या मॉस्को आणि बेलग्रेडमध्ये दुर्मिळ वाद निर्माण झाला। युरोपियन युनियन आणि ब्रिटन यांच्यातील व्यापारी संबंधांवरील करार डिसेंबरमध्ये संपला। त्यामुळे भविष्यात होणाऱ्या व्यापारी संबंधांवर ब्रिटनशी चर्चा करण्यास युरोपियन युनियननं नकार दिलाय। त्यामुळे मुक्त व्यापार वाटाघाटींमधील इतर देशांप्रमाणेच ब्रिटनलाही वागणूक मिळावी अशी अपेक्षा ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। यावर ब्रिटनला जर युरोपियन बाजारात कार्यरत राहायचं असेल तर ब्रिटनला सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल असं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री म्हणाले। अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी चीनच्या लष्करापासून धोका असल्याच्या केलेल्या टीकेवर चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने प्रत्युत्तर दिलं आहे। अमेरिकेने केलेली टीका निरर्थक असून चीनच्या सैन्यावर करण्यात आलेल्या राजकीय पक्षपातीपणाचा आरोपही चीननं फेटाळलाय। चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी ही देशासाठी काम करणारी लष्कर नसल्याची टीका अमेरिकेच्या संरक्षण मंत्री मार्क इस्पर यांनी केली होती। बेलारूसमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी हजारो आंदोलकांनी निदर्शनं केली। अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी राजीनामा द्यावा अशी या आंदोलकांची मागणी आहे। गेल्या 5 आठवड्यांपासून ही निदर्शनं सुरू आहेत। बेलारूसच्या अन्य काही भागातही अशीच निदर्शनं सुरू आहेत। मिन्स्क या भागामध्ये झालेल्या आंदोलनात 1 लाख आंदोलक सहभागी झाल्याची माहिती व्यासना मानवाधिकार संस्थेनं दिली आहे। देशभरातून 200 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। यात राजधानीतून ताब्यात घेण्यात आलेल्या 100 आंदोलकांचा समावेश आहे। हाँगकाँगमध्ये निवडणुका रद्द करण्याच्या मुद्द्यावर आंदोलनं सुरू आहेत। काल 290 आंदोलकांना अटक करण्यात आली। रविवारी नियोजित असलेल्या निवडणुका 31 जुलैला घेतलेल्या निर्णयामुळे वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लाम यांनी हा निर्णय जाहीर केला। लाम यांनी कोरोना संसर्ग वाढत असल्याचं कारण दिलं असलं तरी आत्ताच्या परिस्थितीचा विरोधकांना फायदा होईल असं वाटल्यामुळेच हा निर्णय घेतला अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। जर्मनीमध्ये शहराच्या प्रमुख भागाच्या नूतनीकरणाला विरोध होतोय। यावरून लिप्झिग या शहरामध्ये सलग 3 दिवस आंदोलनं सुरू आहेत। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि 11 पोलीस जखमी झाले। यावेळी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। निवडणुकीच्या निकालानंतर सत्तारूढ डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ सोशलिस्ट या सत्तेतून हद्दपार झाल्यानं मोंटेनेग्रीनचे अध्यक्ष मिला जुकानोविक यांच्या हजारो समर्थकांनी पोगडोरिकाच्या मुख्य चौकात एकता रॅली काढली। मोंटेनेग्रोमधील विरोधकांनी इतर पक्षांशी हातमिळवणी केल्यानंतर 1190 पासून राज्य करणारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ सोशलिस्ट पक्ष सत्तेतून बाहेर पडणार हे निश्चित झालं होतं। प्रदीर्घ सत्ताधारी डीपीएसनं सर्वाधिक मतं मिळवली होती। मात्र इतर पक्षांची युती झाल्यानं सत्ताधारी पक्षाला बाहेर पडावं लागलं। मोंटेनेग्रोच्या आंदोलनात हजारो आंदोलक एकत्र आले होते। यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ सोशलिस्ट पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि झेंडे फडकवले। ओरेगॉनच्या पोर्टलँड इथं शनिवारी झालेल्या पोलीस हिंसाचार आणि वावशी कन्या या विरोधात मोर्चाच्या वेळी रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेल्या आगींमुळे एका आंदोलकाच्या कपड्यांनी पेट घेतला। आंदोलकांनी रस्त्यावर फेकलेल्या मोलोटोव्ह कॉकटेल या ज्वलंत पदार्थानं मोठी आग पेटवली। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली। ट्युनिशियाच्या सैन्याने 3 संशयित इस्लामिक दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार केलं। या दहशतवाद्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवर हल्ला केला। ट्युनिशियातील सॉसे या शहरामध्ये हल्ला झालाय। यात एकाचा मृत्यू झालाय आणि 2 जण जखमी झालेत। हल्ल्यानंतर पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक विभागाकडून त्या जागेची तपासणी करण्यात येते। 2015 साली सॉसे इथं अशाच प्रकारचा अतिरेकी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 38 जणांचा मृत्यू झाला होता। ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष कैस साईद यांनी सॉसे इथं झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय। त्यात एका सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला। ज्यांनी हे दहशतवादी कृत्य केलं त्यांना हेतू व्यवस्था मला माहीत नाही, परंतु
यापूर्वीही त्यांना यश आलं नाही आणि भविष्यातही त्यांना यश येणार नाही असं साईद म्हणाले. इस्लामिक संघटनेने त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम या शहरामध्ये झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय, 7 जण जखमी झालेत. फॉरेन्सिक पथकाकडून तपास करण्यासाठी स्नो हिल परिसर पोलिसांनी बंद केला होता. पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेमध्ये ब्रेनोना टेलरला ठार मारण्यात आलंय. त्याच्या निषेधार्थ केंटकी डर्बीला आंदोलकांनी घेराव घातला. ब्रेनोना टेलरला ठार मारणाऱ्या पोलिसांना अटक करण्याची मागणी करण्यात येते. शांततेत यावेळी मोर्चा काढण्यात आला. मध्य इंग्लंडचं शहर बर्मिंगहॅमच्या बिझी नाईट लाईफ भागात झालेल्या मारहाणीच्या प्रसंगामध्ये अनेक लोक जखमी झाले. ब्रिटिश पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली. वेस्ट मिडलँड या ठिकाणी पोलिसांनी सांगितलं की रविवारी मध्यरात्रीनंतर काही लोक दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालत होती. त्यानंतर हाणामारी सुरू झाली. स्थानिकांना काही काळ या भागात बाहेर न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. अमेरिकेतील पोर्टलँडमध्ये आंदोलन सुरूच आहे. पोलिसांनी जमाव पांगवण्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मोर्चा दरम्यान रस्त्यावर जाळपोळ करण्यात आली. यात मोठं नुकसान झालंय. कॅलिफोर्नियातील सिएरा नॅशनल फॉरेस्टमध्ये भीषण आग लागली. यात मॅमथ पूल हा कॅम्पग्राऊंडमधील सुमारे 150 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. 155 किलोमीटरपर्यंत आग पसरली आहे. फ्रेन्स्कोमध्ये मासेमारी प्रसिद्ध असलेल्या तलावाला देखील आगीनं वेढलंय. राष्ट्रीय वनप्रवक्ता डॅन च्यून यांनी या संदर्भातली माहिती दिली. जपानमध्ये वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जपानच्या दक्षिणेकडील बेटांवर तुफानी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या ठिकाणी नागरिकांच्या घराचं मोठं नुकसान झालं. अनेक घरांची छपरं उडाली. इथं मुसळधार पावसाचा इशारा हवामान अधिकाऱ्यांनी दिलाय. क्युशूच्या मुख्य बेटाला वादळाचा मोठा फटका बसला आहे. जपानमध्ये वादळ येऊन धडकलं. दक्षिण बेटावर मोठ्या प्रमाणावर जोरदार वारं वाहायला लागलं. यामुळे मोठं नुकसान झालंय. धोका असलेल्या भागातून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय. जपानमध्ये कोरोनाचं संकट वाढलं असताना नवंच संकट समोर आलंय. अनेक ठिकाणी जोरदार पाऊसही होतोय. एकाच आठवड्यात जपानला 2 वेळा वादळाचा फटका बसलाय. जपानच्या दक्षिण बेटावर जोरदार पाऊस झाला. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. समुद्र किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी किनाऱ्यावर मोठ्या उंचीच्या लाटा उसळत होत्या. चिलीला भूकंपाचा धक्का बसलाय. उत्तर चिलीमध्ये रात्री 3.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तर चिली भागात कोरोनाचा फटका बसलाय. उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. राजधानी प्योंगयांगमध्ये जाऊन नागरिकांशी संवादही साधला. यावेळी नुकसान झालेल्या भागात लवकरात लवकर मदत देण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. दक्षिण हॅमग्योंग या ठिकाणी आणि उत्तर हॅमग्योंग या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. चीनच्या अनेक भागात पुन्हा पूर आला. पुरामुळे चीनमध्ये हजारो नागरिकांना फटका बसला. यामध्ये कुणाचा मृत्यू झाल्याची बातमी अद्याप जरी नसली तरी लोकांच्या मालमत्तेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उत्तर कोरियाच्या वतीनं एका आयोजित लष्करी कवायतींमध्ये एका महाकाय रॅकेटचा समावेश करण्यात आलेला आहे. या मिसाईलची क्षमता थेट अमेरिकेपर्यंत मारा करण्याची आहे. म्हणजे या महाकाय अस्त्राची 10,000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. श्रीलंकेच्या जवळ समुद्रामध्ये एका तेलवाहू जहाजाला मोठी आग लागली होती. कालपासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी श्रीलंकेच्या नौदलाबरोबरच भारतीय नौदलानं सुद्धा मदतकार्य केलं. 2 दिवसांच्या प्रयत्नांनंतर या तेलवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आलं. क्रिस्टोफर नोलनच्या टेनेट यांनी अमेरिका आणि कॅनेडियन चित्रपटगृहांमध्ये सुट्टीच्या दिवशी सुमारे $20.2 दशलक्ष कमाई केली आहे. जवळपास 6 महिन्यांनंतर अमेरिकेतील नागरिकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहिला. अमेरिकेतील जवळपास 70% चित्रपटगृह सुरू आहेत. मात्र लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्कमधील चित्रपटगृह अद्याप बंदच आहेत. तर काही चित्रपटगृह 50% क्षमतेनं सुरू आहेत. अभिनेत्री वेनेसा किर्बी हिनं तिच्या द वर्ल्ड टू कम या नवीन चित्रपटासह वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पुन्हा हजेरी लावली. सहअभिनेत्री कॅथरीन वॉचस्टन हिनं आणि चित्रपटाची दिग्दर्शक मोना फास्ट वॉल्ड हिनं देखील तिच्यासोबत उपस्थिती लावली. महोत्सवाच्या सर्वोच्च पुरस्कार गोल्डन लायन्ससाठी नामांकन मिळालेल्या 18 चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे.
रेस टू इरेज मल्टिपल स्क्लेरोसिसने लॉस एंजेलिसमधील रोज बाउल इथं ड्राईव्ह इन शोसह वार्षिक उत्सव आयोजित केलाय। यावेळी ड्रेक हफ, मार्क पॉल गोसेलर, ल्युसी हेल, विक्टोरिया जस्टिस या कलाकारांनी हजेरी लावली। तर या कलाकारांमध्ये अँडी ग्रामर, सियादा गॅरेट आणि मॅथ्यू यांचाही समावेश होता। 1993 पासून रेस टू इरेज मल्टिपल स्क्लेरोसिस या संस्थेकडून या वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। पोर्तुगालमधील महोत्सवामध्ये शनिवारी शेकडो लोक एकत्र आले होते। अधिकाऱ्यांनी 16,500 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती, पण कोरोनाच्या भीतीमुळे खूपच कमी लोक उपस्थित राहिले। कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे आणि विविध शासकीय निर्बंधांमुळे मुळात लोकांमध्ये अद्यापही चिंता आहेच। त्यामुळे पोर्तुगीज कम्युनिस्ट पार्टीचे पुढचे सगळे कार्यक्रम रद्द करावे लागले। चायनामध्ये आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजी मेळावा भरवण्यात आला। यामध्ये 5Gचा वापर करून विविध प्रयोग करण्यात येत आहेत। विशेष म्हणजे हा मेळावा ऑनलाईन भरवण्यात आला। व्हर्च्युअल रियालिटी गेम्स खेळणं, सेल्फ सर्व्हिस मशीनद्वारे आरोग्य तपासणी करणं, स्मार्ट मशीनचा वापर करून कॉफी पिणं यासारखे प्रयोग यात करण्यात आले। चीननं नवीन बांधकाम मोहीमही जाहीर केली आहे। बीजिंगमध्ये 2020 मध्ये चायना इंटरनॅशनल फेअर फॉर सर्व्हिसेसच्या फोरममध्ये व्यावसायिकांनी कोरोना संदर्भात चिंता व्यक्त केली। जागतिक आर्थिक पुनःप्राप्तीस चालना देण्यासाठी चीनमधील सेवा आणि व्यापारातील सहकार्याच्या व्यापारावर भर देण्यात आला। शिखर मंचामध्ये यावेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं व्यावसायिक सहभागी झाले। इंग्लंडनं 3 T20 सिरीजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सनं पराभूत केलं। या विजयासोबतच त्यांनी सिरीज आपल्या खिशात घातली। या सामन्यात जॉस बटलरनं नाबाद 77 धावांची खेळी केली। संतापामुळे काय होऊ शकतं याचा प्रत्यय नोवाक जोकोविचला आलाय। जगप्रसिद्ध टेनिसपटू जोकोविचची US ओपनमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। रागाच्या भरात त्यानं रॅकेटनं हातातला टेनिस चेंडू मागच्या बाजूला फेकून मारला। तिथे असलेल्या लाईन जजला तो गळ्यावर लागला आणि ही लाईन जज जमिनीवरच कोसळली। बराच वेळ ती गळा धरून उभी होती। काही वेळानं तिला बरं वाटलं, पण उपस्थित असलेल्या रेफरी आणि अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आणि जोकोविचला बाहेरचा रस्ता दाखवला। या होत्या जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी जगाच्या पाठीवर। या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह। पहा फक्त न्यूज 18 लोक।